फक्त 10 मिनिटात. 10 मिनिटात तयार होणारा मऊ आणि चविष्ट बटाट्याचा पराठा. ना जास्त मेहनत, ना जास्त साहित्य. चला पटकन रेसिपी बनवूया. नमस्कार, मी रुपाली तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे. 5 ते 6 बटाटे हे कुकरमध्ये टाकून थोडं मीठ घालून उकडवून घेऊ. त्यानंतर एका बाजूला कणिक घेतली, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून याचा गोळा बनवून घेऊ. आणि हा गोळा जास्त घट्ट नाही, थोडासा सैलच बनवायचा. पुरणाला बनवतो आपण त्याप्रमाणे. आणि थोडा वेळ रेस्टसाठी ठेवून दिला. इकडे बटाटे उकडलेले बटाटे काढून त्याचे साल काढून मॅश करून घेतला तो बटाटा. आणि त्यामध्ये कांदा बारीक करून, आणि चवीनुसार मीठ बटाटा उकडताना पण टाकलं होतं. तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड, भाजलेल्या धनेची पूड, आणि आमचूर पावडर हे एक चमचा घातलं. हे चांगलं मॅश करून घ्यायचं. आणि नंतर कोथिंबीर. हे चांगलं एकजीव झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये काही राहिलं नाही पाहिजे गुठळी, म्हणजे बटाटा थोडासा, कारण की त्याने मग पराठा फाटतो. कणकीचा गोळा घेतला छोटा, त्यामध्ये बटाट्याचं सारण भरून त्याचा पराठा लाटून घ्यायचा हलक्या हाताने. एका बाजूला तवा तापायला ठेवलाय. पराठा तव्यावर टाकून देऊ आणि ह्या दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊ. हा चांगला भाजून वरून बटर घालून छान भाजला गेला. अशाच प्रकारे सगळे पराठे बनवून भाजून घेऊ. सर्व पराठे तयार करून घेऊ. प्लेटमध्ये दह्यासोबत, म्हणजे दह्याचा रायता, दही किंवा लोणचं कशाहीसोबत छान लागतो. तर आपला गरमागरम आणि खमंग बटाट्याचा पराठा तयार आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगा. सॉफ्ट असा मस्त बटाट्याचा पराठा तयार आहे.
बघा किती छान, कुठेच फाटलेला नाही आहे आणि त्याचं सारण हे शेवटपर्यंत भरलं गेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.